मॉर्निंग. याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण फर्टिलायझेशन इव्हेंट्सच्या अगोदरचे जे इव्हेंट्स असतात, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, याच्याबद्दल डिस्कशन करत होतो. त्याच्यामध्ये स्पेशली आपण स्ट्रक्चर बघितली. मेल गॅमेटचं स्ट्रक्चर काय आहे, फिमेल गॅमेटचं स्ट्रक्चर आहे, हाऊ दीज डिफरंट गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड or formed or developed within the reproductive structure, that's the flower. So within that flower, these different kinds of the structures may be formed in the single flower when it is a bisexual flower. जर बायसेक्शुअल फ्लावर असेल तर एकाच फ्लावरमध्ये हे सगळे गॅमेट्स तयार होतात, म्हणजे मेल गॅमेट ही तयार होतो आणि फिमेल गॅमेट ही तयार होतो. जर युनिसेक्शुअल फ्लावर असेल तर काय होईल, इट मे बी producing only one type of a gamete. That one may be a male gamete, and in other flowers there may be formation of a female gamete only. In that case, there is a need, or in both of the cases, many times, what is the need of this different kinds of the pre-fertilization event is to produce potential gametes. First important need of this male and female flower structures, they produce a potential male and female gamete. And second is to unite these two different kinds of the gametes together. So most of the time what happens, those male and female gametes are situated at a different place within the flower, and therefore what is the need, these two different kinds of the gametes must come together, must come close to unite. So for that purpose, flower or the plant adopt different kinds of the strategy, and that strategies today we are going to discuss. And those kind of a process is that process is called as a pollination. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स मध्ये दोन आपण सब टाइप केले होते. एक डेव्हलपमेंट ऑफ अ गॅमेट अँड अनदर ट्रान्सफर ऑफ अ गॅमेट फ्रॉम anther to the stigma, or transfer of a pollen grain from the anther to the stigma. So that second process or second event is the pollination. This pollination is needed because why? पहिला आपण बघूया why this pollination is important. This pollination is important because male and female gametes formed in different parts of flower. पहिला काय, मेल आणि फिमेल गॅमेट वेगवेगळ्या पार्टमध्ये तयार झालेले असतात. ठीक आहे. आता दुसरी काय असेल, वेगवेगळ्या फक्त पार्टमध्ये डिफरंट पार्ट्स आहेत का, नाही, डिफरंट फ्लावर्स ॲज वेल, वेगवेगळ्या फ्लावर्समध्ये असते. वेन द फ्लावर्स आर युनिसेक्शुअल, ज्यावेळेस फ्लावर युनिसेक्शुअल असतील त्यावेळेस वेगवेगळ्या फ्लावरच्या मध्ये सुद्धा मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होते. मेल गॅमेट्स कुठल्या फ्लावरमध्ये तयार होतात, मेल फ्लावरमध्ये तयार होतात. मेल गॅमेट्स मेल फ्लावरमध्ये, सिम्पली लक्षात ठेवायचं, मेल फ्लावरमध्ये तयार होतात. ठीक आहे. फिमेल गॅमेट कुठल्या फ्लावरमध्ये तयार होतात, फिमेल फ्लावरमध्ये, दोन्ही वेगळ्या प्रकारचे. इन दॅट केस फ्लावर्स आर युनिसेक्शुअल. इन केस ऑफ द बायसेक्शुअल what happens, both the male and female gametes are present within a single flower, therefore they are having a different parts for the development of the male and female gamete. Clear? Again in different plant as well, in some cases plants are also separated by their sexuality of the flower. फ्लावरच्या सेक्शुअलिटी नुसार प्लांट सुद्धा वेगवेगळे काही स्पीसीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक असेल मेल प्लांट आणि फिमेल प्लांट पण असेल. इन दॅट केस
these male and female gametes are formed in the one plant and male formed in the other plant. ओके, मेल प्लांट सेपरेट आहे, फिमेल प्लांट सेपरेट आहे. डिफरंट प्लांट्स ज्यावेळेस आपण म्हणणार आहोत, डिफरंट फ्लावर्स ज्यावेळेस म्हणणार आहोत, त्यावेळेस फिमेल फ्लावर वेगळा असणार आहे, एकाच प्लांटवरती असेल, एकाच इंडिव्हिज्युअलवरती असेल, पण मेल फ्लावर वेगळा असेल, फिमेल फ्लावर वेगळा असेल. अशा 3 सिच्युएशनमध्ये आपण अंडरस्टँड करतो की मेल अँड फिमेल गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड ॲट अ डिफरंट प्लेस. सो व्हॉट इज अनदर नीड of this for the fertilization? Second need, it is a cause, and therefore there is a need to combine or to come together these gametes for fertilization. फॉर फर्टिलायझेशन साठी हे दोन्ही गॅमेट्स एकत्र आले पाहिजे, बिकॉज दे हॅव टू फ्यूज इन फर्टिलायझेशन. गॅमेट्स फ्यूज टुगेदर. गॅमेट्स काय होतात? फ्यूज होतात, एकमेकांबरोबर अटॅच होतात, एकमेकांमध्ये मिक्सअप होतात. ठीक आहे. सो फॉर द मिक्सिंग ऑफ द गॅमेट्स दे मस्ट कम टुगेदर, and then if we come to the first point, at that time how it happens when they are produced at a different parts, different flower and in the different plants, then how does it happen? And this happens with the different kinds of agents, and that process of coming together of this male and female gamete is the pollination. Okay, so how does it happen? These gametes brought together by different agents or gamete transforming agent. Especially in this case, or in the male and female gamete case, we can say male gamete is a smaller. And non-motile, again it is a non-motile. Both the gametes in this case are non-motile. Remember, in the angiospermic plants both male and female gametes are non-motile, and therefore they have to take help of others to be transported from one flower to the another flower, and those transporting agents are helping them to transfer from the male to female gamete, male gamete to female gamete. हे ट्रान्सपोर्टिंग एजंट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते ट्रान्सपोर्टिंग एजंट काय करतात? दे हेल्प टू द मेल गॅमेट टू ट्रान्सफर टू द फिमेल गॅमेट. क्लियर? सो these agents are called as a pollinating agents. Okay, these agents are the pollinating agents. Why those are called as pollinating agents? Because they transfer pollen grains, a male gamete. ते काय करतात? पोलन ग्रेन्स ट्रान्सफर करतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? पॉलिनेटिंग एजंट असं म्हणायचं. कारण पॉलिनेटिंग, पोलेन ट्रान्सपोर्टिंग एजंट असं आपण त्याला म्हणतो. पोलेन ट्रान्सपोर्टिंग एजंट, सिम्पली एकदम सिम्पलमध्ये जर आपण अंडरस्टँड केलं तर पोलेन ट्रान्सपोर्टिंग एजंट इज द पॉलिनेटिंग एजंट्स. सो दे ट्रान्सपोर्ट अ पोलन ग्रेन. सो द फर्स्ट, वेअर फ्रॉम, पहिला आपण क्वेश्चन इथं क्रिएट केला आहे. काय क्रिएट केला आहे? बिकॉज मेल अँड फिमेल गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड इन द डिफरंट पार्ट अँड दे हॅव टू कम टुगेदर. मेल अँड फिमेल गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड इन द डिफरंट फ्लावर, दे हॅव टू कम टुगेदर. मेल अँड female gametes are produced on different plants, therefore they have to come together. So based on this type
First we will think of the pollination, and then we will think of the pollinating agents. So we can think in the many different way about the pollination. Clear? First we will note down some points how we can conclude this pollination point very briefly. पहिल्यांदा आपण बघूया definition. Second, types. मध्ये त्याला आपण ऑटोगॅमस, जिटेनोगॅमी, ऑटोगॅमी म्हटलं तरी चालेल. ऑटोगॅमी, जिटेनोगॅमी अँड जेनोगॅमी अशा 3 पार्टमध्ये आपण पॉलिनेशनचे टाईप बघणार आहोत. फ्रॉम वेअर दे आर ट्रान्सपोर्टेड टू द फिमेल गॅमेट, दिस पोलन ग्रेन्स. बेस्ड ऑन दॅट these can be of different, and then we think of the pollinating agents, different kinds of the pollinating agents. त्याच्यामध्ये आपण बायोटिक एजंट्स आणि अबायोटिक एजंट्स असं आपण क्लासिफिकेशन बघूया. ठीक आहे. बेस्ड ऑफ द पॉलिनेटिंग एजंट्स, दिस पॉलिनेशन कॅन बी डिवाइडेड इंटू द डिफरंट टाइप्स. सो द फर्स्ट, व्हाट इज द पॉलिनेशन? Pollination is simply a transfer of pollen grains from anther to stigma of a flower. Of a flower म्हणत नाही मी, of flower असेल, कारण आपल्याला जनरल डेफिनेशन बघायची. ऑफ अ फ्लावर म्हटलं तर एकाच फ्लावरमध्ये होतं असा त्याचा अर्थ होतो. क्लिअर? बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्या पुढे जर ए हा शब्द जर मी लावला, दिस फ्लावर इज अ सिंगल वन अँड द पोलन ग्रेन्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द अँथर ऑफ द सेम फ्लावर टू द सिग्मा ऑफ दॅट सेम फ्लावर. अँड देअरफॉर आय रिमूव्ह दिस ए. Transfer of pollen grain from anther to stigma, because male gametes are produced, or pollen grains are produced within the anther. We have already discussed a process, and the female gametes are produced in the female gamete or the pistil or the ovary, we can say. Okay, so this ovary is supported with a special kind of the structure, style, and then sticky platform that is called as a stigma, where this pollen grains lands. हे pollen grains एका ठिकाणी लँड होतात. pollen grains are just a helicopter and it needs a helipad to arrive. त्याला अराईव्ह व्हायला काय लागतं? pollen grains हे हेलिकॉप्टर्स आहेत, बरोबर? मग हेलिकॉप्टर काय? 2-3 प्रकार आहेत हेलिकॉप्टर आणण्याचे. एक हेलिकॉप्टर वाऱ्याच्या मदतीनं स्वतः येत नाही, पण वाऱ्याच्या मदतीनं येईल. वारं जर एका दिशेला असेल तर हेलिकॉप्टर दुसऱ्या वाऱ्याच्या बरोबर जातं, लक्षात ठेवा. मग त्यांना वेगळ्या पद्धतीनं मॅनेज करायला लागतं, तरच ते एका डायरेक्शननं जातं, पाहिजे त्या डायरेक्शननं जातं. नाहीतर जास्त जर वारा असेल त्याच्या पॉवरपेक्षा तर त्या वाऱ्याच्या दिशेनं सुद्धा जातं. ठीक आहे, म्हणजे त्याची सुद्धा कपॅसिटी आहे. तसंच पोलन ग्रेन्स असतं. पोलन ग्रेन्स आले की कुठल्याही एजंटच्या मार्फत येतील, ठीक आहे, किंवा कोणीतरी घेऊन येईल हेलिकॉप्टरला. पण ते लँड करायसाठी त्यांना काय पाहिजे? एक हेलिपॅड पाहिजे. अँड हेलिपॅड फॉर दिस पोलन ग्रेन इज अ स्टिग्मा. क्लिअर? सो दिस ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, दिस प्रोसेस आपण ज्यावेळेस हेलिकॉप्टरचं एक्झाम्पल बघणार आहोत त्यावेळेस त्याला फ्लाईंग असं म्हणायचं. काय म्हणायचं? फ्लाईंग.
पण इथं काय म्हणणार आहे, दॅट प्रोसेस इज द पॉलिनेशन. क्लिअर? सो दिस प्रोसेस मे ऑकर इन द डिफरंट टाइप्स. When the flowers of the same species delivers a pollen grains to the stigma of the same flower or same plant, species is the same. If pollination, मी आता pollination transfer of anther to stigma असं म्हणत आहे. If pollination occurs between anther and stigma of same species, then this kind of a fertilization or same plant same species म्हणण्यापेक्षा same plant असणार. ठीक आहे. दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सेल्फ पॉलिनेशन. काय म्हणायचं त्याला? सेल्फ पॉलिनेशन. इथे एकच शब्द लक्षात ठेवायचा तुम्ही, सेम प्लांट. याच्यामध्ये काय काय कंडिशन असतील? देअर कॅन बी डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन्स. आता आपण डिस्कस करणार आहे ऑटोगॅमी, जिटिनोगॅमी आणि झेनोगॅमी त्या प्रकारामध्ये डिस्कस करणार. पण इथं लक्षात घेताना सेम प्लांट ज्यावेळेस म्हणतो, फ्लावर मे बी अ सिंगल वन, बायसेक्शुअल सिंगल फ्लावर असे, किंवा फ्लावर्स आर डिफरंट, मे बी बायसेक्शुअल फ्लावर, बट देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन विच अलाउज द सेल्फ पॉलिनेशन. वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स असतात, त्या काय करतात? सेल्फ पॉलिनेशन एनकरेज करतात. दे एनकरेज द सेल्फ पॉलिनेशन. That we will discuss. Again, flowers are different. Unisexual flowers present at a different branches, and pollen grains are transported from the male flower to the female flower of a same plant. In that case also, that is a self-pollination. This self-pollination word itself indicates that they produce the seeds, or so produce the seeds are genetically identical because they carry the genotype of the single plant. Therefore, they are identical in the genetic way. They are identical to their parent, genetically identical to their parent. They are exactly similar to their parent, or you can say they are the clones of their parent. You can simply say they are clones of their parent. But we can't say clone because they are not produced at a same time. They can be produced at a different time. Therefore, we do not consider them as a clones because they may not be morphologically similar, but genetically they are similar. Because of the time difference, their genetic combinations, although the same, their morphological characters may be different. Because they grow at a different condition, so that makes a environmental variation within the organism, and therefore they are not considered as a morphologically similar. Sometimes they may be different. Nutritional deficiency असेल, म्हणजे एकच जिनोटाइप असणारं प्लांट मी जर दोन ठिकाणी जर लावलं तर काय होईल? त्याच्यामध्ये त्याला न्यूट्रिएंट्स वेगवेगळे मिळतील, तर त्या न्यूट्रिएंट्समुळं कमी जास्त वाढ होईल त्यांची. तर तुम्ही जे मॉर्फोलॉजिकल सिमिलर म्हणणार का? नो, यू कांट, बिकॉज यू हॅव नॉट सप्लाइड ऑल द कंडिशन्स इक्वली. देअरफॉर दे मे ग्रो इन द डिफरंट वे. कधी कधी तुम्ही आयडेंटिकल ट्विन्स बघितले असतील, दिसतात, दोन्ही मुली असतात किंवा दोन्ही मुलं असतात, ते सिमिलर दिसतात, एक्झॅक्टली सिमिलर दिसतात. कॉपी ऑफ इच अदर असे मूवीसुद्धा बरेचसे आहेत, जेनेटिकली सिमिलर असतात. पण असं सुद्धा बघितलं आहे तुम्ही, एकदम जुळे भाऊ असतात आणि ते लहानपणी बिछड गे होते, बरोबर ना, बिछडे हुए होते, आणि कुठंतरी त्यांची भेट होते, मग ते लक्षात येते की अरे आपण तर दोघं सेमच असतो. पण त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात, बरोबर. एकाचा फार चांगला असतो, एकाचा फार
खराब असतो वगैरे वगैरे वगैरे. आता मूवी मला आठवत नाही, पण मी कुठंतरी बघितलेलं असतं. मी नावं लक्षात ठेवत नाही मूवींची. मला ते हिरोईनची नावं पण लक्षात राहत नाही, हिरोईनची नावं लक्षात राहत नाही, फक्त मला सीन लक्षात राहतात. तो माझा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. तर अशा केसेस असतात. मग त्यांना जेनेटिकली आयडेंटिकल म्हणणार आहोत, पण मॉर्फॉलॉजिकली नाही. म्हणून त्यांना क्लोन्स म्हणायचं नाही, त्याला ट्विन्स म्हणायचं. ठीक आहे. तर ह्या प्लांट्समध्ये, ह्या सेल्फ पॉलिनेशनमध्ये सेम केस आपल्याला असलेली बघायला मिळते. क्लिअर. सो इट्स अ सेल्फ पॉलिनेशन. दिस सेल्फ पॉलिनेशन कॅन बी ऑफ डिफरंट टाईप. हे सेल्फ पॉलिनेशन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला असलेलं बघायला मिळेल. त्याच्यामध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया. सेकंड केस, व्हेन द पॉलिनेशन ऑकर्स बिटवीन, मी आता हा शब्द पुन्हा लिहितो. इफ दिस पॉलिनेशन ऑकर्स बिटवीन फ्लावर्स ऑफ different plants, of same species. Remember, this can be considered as a cross pollination between flowers of different plants, but species is the same. Different plant आहे, species काय आहे सेम आहे. सो दे मे हॅव अ जेनेटिक डिफरन्स बिटवीन देम. त्या दोघांमध्ये काय असू शकतो, जेनेटिक डिफरन्स असू शकतो. दे मे हॅव डिफरंट जिनोटाईप. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जेनेटिक्स थोडंफार बघितलेलं असेल का, बघितलं की नाही अजून, किंवा 10th ला झालं असेल थोडंफार. जर एका प्लांटचा जिनोटाईप कॅपिटल ए स्मॉल ए असेल, दुसऱ्याचा कॅपिटल ए कॅपिटल असेल, तिसऱ्याचा स्मॉल ए असेल. ओके. दिस कॅन बी अ 3 डिफरंट टाईप ऑफ अ जिनोटाईप. बट these 3 different plants are the members of a single species or same species. It may be a true. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला सत्य आहे असं म्हणता येतं, कारण त्यांचे जिनोटाईप डिफरंट आहे, पण स्पीसीज मात्र एक आहे. बिकॉज दे हॅव ओनली वन टाईप ऑफ अ जीन, दॅट इज अ ए जीन आहे. बट इट हॅज अ व्हेरिएशन अँड डिफरंट कॉम्बिनेशन. बरोबर. सो इफ पॉलिनेशन ऑकर्स इन बिटवीन दिस 2 प्लांट, आता मी त्याला ABC प्लांट असं म्हणतो. सेम स्पीसीज, सिंगल स्पीसीजच्या मध्ये सिंगल स्पीसीज आहे. बरोबर. सिंगल स्पीसीज आहे. जर पॉलिनेशन एचं कॅपिटल एचं कॅपिटल एला झालं, कॅपिटल ए स्मॉल एचं पॉलिनेशन त्याला झालं, याचं पॉलिनेशन याला झालं, तर त्याला काय म्हणणार आपण, सेल्फ पॉलिनेशन असं म्हणणार. सिंगल प्लांट, त्या प्लांटमधलं. फक्त काय आहे त्याच्यामध्ये, डिफरंट फ्लावर असतील, फ्लावर डिफरंट असतील, किंवा फ्लावर सिंगल पण असेल, त्याला सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. पण ज्या वेळेस कॅपिटल ए स्मॉल ए मे ट्रान्सफर इट्स पोलन ग्रेन टू द प्लांट विथ अ स्मॉल ए, दिस इज अ क्रॉस पॉलिनेशन. डिफरंट प्लांट्स, सेम स्पीसीज, दिस काइंड ऑफ पॉलिनेशन इज अ क्रॉस पॉलिनेशन. क्लिअर. अशा प्रकारचं क्रॉस पॉलिनेशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं. आता ह्या दोन्ही कंडिशनसाठी, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशनसाठी आपल्याला डिफरंट कंडिशन्स महत्त्वाच्या असतात. त्या कंडिशन्स कुठल्या आहेत ते जरासं एकदा बघूया, आणि मग आपण त्या आटोग्यानी किंवा जीटोनोग्याकडे आपण जाऊया. For this cross, or depending on the type of pollination, whether it is a cross pollination or a self pollination, flowers can be of 2 different types. Flowers can be of 2 different types, which encourages the cross pollination or self pollination.
सेल्फ पॉलिनेशनसाठी आणि क्रॉस पॉलिनेशनसाठी काही फेवरेबल कॅरेक्टर्स असावे लागतात. आणि ते कॅरेक्टर्स कुठले ते आपण जरा आज बघणार. ठीक आहे. फ्लावर्स, त्याच्यावरून फ्लावर्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला असलेली बघायला मिळते. एक फ्लावर आहे क्लिस्टोगॅमस फ्लावर. याच्या अगोदर बघितलंही असेल मी तुम्ही. क्लिस्टोगॅमस फ्लावर. ओके. क्लिस्टोगॅमस फ्लावर काय असतं कोण सांगेल? आणि दुसरं आहे चास्मोगॅमस फ्लावर. दोन प्रकारचे फ्लावर्स आपल्याला महत्वाचे आपल्याला असलेली बघायला मिळते. कोण सांगेल? Chasmogamous flowers are open type of flower. त्याला काय म्हणायचं? ओपन फ्लावर. ओपन ब्लॉझम झालेलं असतं, उमलतं, उमलले. ओपन म्हणजे उमलले, लक्षात ठेवायचं. फ्लावर जर उमलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? चास्मोगॅमस. आणि जर क्लोज्ड असेल, क्लोज्ड फ्लावर is the क्लिस्टोगॅमस फ्लावर. ठीक आहे. चास्मोगॅमस काय? ओपन. क्लिस्टोगॅमस काय? क्लोज्ड. when and how, this is the question. These are always closed or these are closed after the pollination as well or after maturity as well. They cannot be opened till their pollination occurs or fertilization occurs. बऱ्याच वेळा ह्या फ्लावरमध्ये काय होतं? पॉलिनेशन होईपर्यंत हे ओपन होत नाही, फर्टिलायझेशन होईपर्यंत हे ओपन होत नाही, म्हणून त्याला क्लोज्ड असं म्हटलं जातं. बट इन सम केसेस द फ्लावर डू नॉट ओपन अँड इट डोंट लुक लाईक अ फ्लावर, इट लुक लाईक ओनली बड. ते फ्लावर सुद्धा दिसत नाही. बऱ्याच वेळा म्हणतो काही झाडांना आपल्याला फ्लावर दिसत नाही, बरोबर, असं आपण म्हणतो की त्या झाडाला फ्लावर येत नाही, डायरेक्ट फळं येतात. हे कसं असतं? तर आपल्याला ह्या प्रकारामध्ये क्लिस्टोगॅमस फ्लावर्समध्ये ते येतात. क्लिअर? आता दुसरं चास्मोगॅमस काय? दे ओपन ॲट अ 2 डिफरंट स्टेजेस. ते हे कसे कधी ओपन होतात? 2 वेगळ्या कंडिशनमध्ये ओपन होतात. एक आफ्टर सेल्फ पॉलिनेशन अँड बिफोर सेल्फ पॉलिनेशन. क्लिअर? मोस्ट ऑफ द टाइम चास्मोगॅमस फ्लावर्स opens before the pollination, before the maturity. मॅच्युरिटीच्या अगोदर ओपन होतात. मॅच्युरिटीच्या अगोदर ओपन झाले तर काय होईल बघा? व्हॉट विल हॅपन इन दिस केस? दिस फ्लावर ओपन बिफोर मॅच्युरिटी ऑफ अ फ्लावर. क्लिअर? बिफोर मॅच्युरिटी ऑफ अ फ्लावर. देन व्हॉट विल हॅपन? देअर पोलन ग्रेन्स will be matured after opening of the flower. बरोबर? काय होईल? यांचे पोलन ग्रेन्स कधी मॅच्युअर होतील? आफ्टर ओपनिंग ऑफ द फ्लावर. देअरफॉर पोलन ग्रेन्स आर रेडी टू मूव्ह फ्रॉम द वन प्लेस टू द अदर प्लेस. पोलन ग्रेन्स काय असतील? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. कारण ते फ्लावर जर असं क्लोज असेल आणि पोलन ग्रेन्स आतमध्ये असतील तर ते बाहेर कशा जाणार? हे कशामध्ये होतं? क्लिस्टोगॅमस फ्लावरमध्ये होतं. चास्मोगॅमसमध्ये काय होतं? पोलन ग्रेन्स तयार व्हायच्या अगोदरच ते फ्लावर ओपन होतं. सो पोलन ग्रेन्स आर रेडी टू फ्लाय और फ्री टू फ्लाय and therefore they can go from one place to the other place and fertilize the flower, and then there is a pollination. But in Chasmogamous flower there can also be a self pollination. बघा मी काय म्हणतोय? There can also be a self pollination, or most of the cases Chasmogamous flower encourages the cross pollination in most of the cases,
but in some of the cases there can be a self pollination. But in the Clistogamous flower, mostly it encourages the specially self pollination. याच्यामध्ये काय होतं, सेल्फ पॉलिनेशन होतं, लक्षात ठेवायचं. क्लिस्टोगॅमस फ्लॉवर, आता ह्या गोष्टी इथं आपल्याला क्लिअर करायच्या. क्लिस्टोगॅमस फ्लॉवर मध्ये काय होणार आहे, ऑलवेज देयर इज अ सेल्फ पॉलिनेशन. अँड दिस क्लिस्टोगॅमी also encourages the homogamy. Homogamy, both male and female gametes mature at the same time. लक्षात ठेवा, होमोगॅमी काय, मेल आणि फिमेल गॅमेट काय होतात, एकाच वेळेस मॅच्युअर होतात. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट विल हॅपन, देयर इज अ चान्स ऑफ फर्टिलायझेशन इन्क्रीजेस. आपण बघितलं, बट वी हॅव सीन इन द मेल गॅमेट pollen grains are viable. In most of the cases these pollen grains are viable for a short period of time, say 30 minutes. आपण बघितलं, आठवतंय का बघा, आपण काय बघितलं, pollen grains हे काही काळापुरतेच वाहेबल असतात, बरोबर. वाहेबल म्हणजे काय, they are able to germinate for a 30 minutes. In most of the cases such kind of the conditions you will find. काही याच्यामध्ये मंथ असेल. If the flower pollen grains are matured before the maturity of a ovum or ovule, then what will happen? Pollen grains will become useless because they will lose their viability and therefore they will not be able to fertilize the ovule, because ovule matures after the maturation of a, or after long hours and hours of the maturation of a pollen grains. Then in that case what does happen, there will not be a fertilization or self fertilization. So in this case Clistogamous flower, there is most of the time homogamy, and therefore in the homogamy they encourages the self pollination. जर दोन्हीही मेल आणि फिमेल गॅमेट एकाच वेळेस जर मॅच्युअर झाले तर तुम्हाला काय होईल, त्यांचं फर्टिलायझेशन झालेलं बघायला मिळेल इमिडिएटली. म्हणून त्याच्यामध्ये काय होईल, सेल्फ पॉलिनेशन. सो इन मोस्ट ऑफ द केसेस क्लिस्टोगॅमस फ्लॉवर डू एनकरेजेस द होमोगॅमी अँड द सेल्फ पॉलिनेशन. आता हे क्लोजच आहे, त्याच्यामुळे देर इज नो प्रॉब्लेम ऑफ अ ट्रान्सफर, or there is no point of a transfer of the pollen grains from one flower to the other flower, because all the pollen grains are closed within the floral whorls and therefore they will not be released out. जरी एंथर मधून बाहेर आले तरी सुद्धा ते फ्लॉवरच्या आतमध्ये जाते. काही वेळेस तर तुम्हाला फ्लॉवर सुद्धा लक्षात येत नाही. सो there is only self pollination. But in other case, which is called as a Chasmogamous flower, this flower opens before maturity of the male as well as female gamete. But here there can be the two conditions which encourages the cross and self pollination. याच्यामध्ये दोन कंडिशन आपल्याला असलेल्या बघायला मिळतात, त्या काय करतात, सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन एनकरेज करतात. सो देयर कॅन बी द सेल्फ और क्रॉस पॉलिनेशन. रिमेंबर, याच्यामध्ये दोन्हीही प्रकारचं पॉलिनेशन आपल्याला झालेलं बघायला मिळेल. सेल्फ और क्रॉस पॉलिनेशन दोन्ही प्रकारचं झालेलं बघायला मिळेल. याच्यामध्ये काय होईल, सेल्फ कधी होईल आणि क्रॉस कधी होईल हे आपल्याला फक्त डिस्कस करायचं. बिफोर मॅच्युरिटी, इन दिस केस of a self pollination, or in all the cases self pollination needs a homogamy. ठीक आहे, सेल्फ पॉलिनेशनला काय गरजेचं असतं, होमोगॅमी गरजेची असते, लक्षात ठेवायचं सेल्फ पॉलिनेशनला. सो देयर इज अ होमोगॅमी.
ओके, होमोगॅमी. What do you mean by homogamy? If flowers are bisexual at that time, both male and female gamete mature at the same time. Therefore, the pollen grains of a same flower fertilize the ovule or ovary of a same flower immediately, and there is no chance for the other pollen grains to come and fertilize. दुसरे पोलन ग्रेन्स येण्याच्या अगोदरच ते फर्टिलाइज झालेले असतात स्वतःच्या पोलन ग्रेन्सला, कारण एकाच वेळेस दोन्ही मॅच्युअर झालेले असतात. क्लिअर? म्हणून याच्यामध्ये जरी बिफोर मॅच्युरिटी जरी हे फ्लावर्स ओपन झाले तर त्यांच्यामध्ये काय असते? होमोगॅमी. बरोबर? लक्षात ठेवायचं. होमोगॅमीचं लिहून ठेवा कुठंतरी. होमोगॅमी, both male and female gametes mature at a same time. तुमच्या त्या बॉक्समध्ये दिलेलं तुम्हाला हवा असेल तर तो ग्रीन बॉक्स आहे त्याच्यात दिलेलं. ठीक आहे, हे पार्ट फार महत्त्वाचे आहे. हां, दुसरा, व्हॉट इज द कंडिशन विच एनकरेजेस द क्रॉस पॉलिनेशन. बरोबर? आता आपण बघितलं होमोगॅमी ऑलवेज एनकरेजेस द सेल्फ पॉलिनेशन. क्लिस्टोगॅमी अँड होमोगॅमी ऑलवेज एनकरेजेस द सेल्फ पॉलिनेशन. आणि त्याच्यातही आपण बघणार ऑटोगॅमी कोण एनकरेज करतं आणि जीटोनोगॅमी कोण एनकरेज करतं. ठीक आहे, ह्या दोन्ही कंडिशन आपल्याला बघायच्या. So, what is the condition of a flower which encourages the cross pollination? It is a heterogamy. Heterogamy, male and female gamete mature at a different time. Male and female gamete matures at different time. हे वेगवेगळ्या वेळेला मॅच्युअर होते. हेटेरोगॅमी, मेल अँड फिमेल गॅमेट मॅच्युअर्स ॲट अ डिफरंट टाईम. देअरफॉर व्हॉट हॅपन्स, याच्यात दोन कंडिशन आहे. लक्षात ठेवा, याच्यात काय दोन कंडिशन आहे. एक कंडिशन आहे अँड्रोगॅमी. किंवा त्याला गायनॅन्ड्री, अँड्रोगायनी असं दोन्हीही म्हटलं जातं. अँड्रोगॅमी मी दुसरे शब्द वापरतो आणि दुसरी गायनॅन्ड्री. लक्षात ठेवा. अँड्रोगॅमी, अँड्रोशियम मॅच्युअर्स फर्स्ट, मेल गॅमेट मॅच्युअर्स फर्स्ट. काय म्हटलं मी? मेल गॅमेट्स मॅच्युअर फर्स्ट. अँड्रोगॅमी. अँड्रोगॅमीमध्ये काय होतं? आता आपण हेटेरोगॅमीला काय म्हटलं? मेल अँड फिमेल गॅमेट्स मॅच्युअर्स ॲट अ डिफरंट टाइम. मेल अँड फिमेल गॅमेट मॅच्युअर्स ॲट अ डिफरंट टाइम. विथिन दॅट, इफ अँड्रोशियम मॅच्युअर्स फर्स्ट, दॅट कंडिशन इज द अँड्रोगायनी किंवा अँड्रोगॅमी. बघा, जो शब्द पहिला आलाय तो पहिला मॅच्युअर होणार आणि जो शब्द दुसऱ्यांदा आला तो नंतर मॅच्युअर होणार. अँड गायनॅन्ड्री, गायनोशियम मॅच्युअर्स बिफोर द अँड्रोशियम. गायनोशियम मॅच्युअर्स बिफोर द अँड्रोशियम. गायनोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होतो. कशामध्ये? गायनॅन्ड्री कंडिशनमध्ये काय होतो? गायनोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होतो आणि त्याच्यानंतर अँड्रोशियम मॅच्युअर होतो. बरोबर? आणि अँड्रोगायनी किंवा अँड्रोगायनी म्हणा, याचेच एकच शब्द होतील तुम्हाला. अँड्रोगायनीमध्ये काय होतं? मीच लिहितो. अँड्रोगायनी म्हटलं तरी चालेल. अँड्रोशियम मॅच्युअर्स बिफोर द गायनोशियम आणि गायनोशियम मॅच्युअर्स बिफोर द अँड्रोशियम. दोन्ही शब्द फक्त बिफोरच्या अगोदर आणि नंतर
आता बघा, पहिल्यांदा एंड्रोशियम फर्स्ट इन द एंड्रोगाइन. एंड्रोगाइनी मध्ये काय, पहिला एंड्रोगाइन फ्लावर, त्याच्यामध्ये काय होतं, एंड्रोशियम फर्स्ट मॅच्युअर होतं. एंड्रोशियम मॅच्युअर्स फर्स्ट म्हणून त्याला एंड्रो हा शब्द पहिल्यांदा घेतला. ठीक आहे. दुसरा गायनेंड्री. दुसरा काय, गायनेंड्री. इन द गायनेंड्री गायनोशियम फर्स्ट. लक्षात ठेवा, गायनोशियम फर्स्ट. सो दिस हेटेरोगॅमी encourages the condition called as a cross pollination. ह्या हेटेरोगॅमीमुळेच फक्त क्रॉस पॉलिनेशन एनकरेज केलेलं बघायला मिळतं. क्लिअर. आता काय, when एंड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट बिफोर द गायनोशियम, गायनोशियम मॅच्युअर झालेलं नसेल, फक्त एंड्रोशियम मॅच्युअर झालेलं असेल, त्यावेळेस काय होईल, पोलन ग्रेन्स विल फॉल ऑन देअर सेल्फ स्टिग्मा. पोलन ग्रेन्स त्यांच्या स्वतःच्या स्टिग्मावरती फॉल होतील, जर्मिनेट पण होतील, पण खाली ओव्ह्यूल मॅच्युअर झालेला नसेल, त्याच्यामुळे फर्टिलायझेशन होईल का, होणार नाही. फर्टिलायझेशन होणार नाही. म्हणून काय होईल, त्याच्यातले काही फ्लावर्स पोलन ग्रेन्स एका फ्लावर्स पासून दुसऱ्या फ्लावर्सकडे नेले जातील. सो देअर कॅन बी द क्रॉस पॉलिनेशन. बरोबर, क्रॉस पॉलिनेशन. आणि जरी समजा फॉर एक्झाम्पल त्याच फ्लावर्सचे पोलन ग्रेन्स त्याच्यावरच पडले तर काय होईल बघा, फर्टिलायझेशन होणार नाही. म्हणून सेल्फ पॉलिनेशन होईल का, नाही. सो व्हॉट विल हॅपन, पोलन ग्रेन्स फ्रॉम अदर प्लांट्स इफ कम्स ॲट दॅट टाइम दे विल नॉट फर्टिलाइज. दुसऱ्या प्लांटचे जरी पोलन ग्रेन्स त्यावेळेस आले बिफोर अ मॅच्युरिटी ऑफ अ गायनोशियम, दे विल नॉट बी एबल टू फर्टिलाइज. मग काय होईल, फर्टिलायझेशन त्यावेळेस तिथं होणार नाही. पण पोलन ग्रेन्स एका फ्लावरचे, ज्या फ्लावरचे पहिल्यांदा मॅच्युअर झालेले आहेत, त्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स ज्या वेळेस दुसरीकडे जातील की ज्या फ्लावरमध्ये गायनोशियम मॅच्युअर झालेला आहे त्याच स्पीसीजचा, त्यांच्याबरोबर मात्र फर्टिलायझेशन होईल. बरोबर. सो दिस विल एनकरेज द क्रॉस पॉलिनेशन. आता गायनेंड्रीमध्ये काय होतं, गायनोशियम मॅच्युअर आहे पण एंड्रोशियम मॅच्युअर नाही. गायनोशियम मॅच्युअर झाला आहे म्हणजेच ओव्ह्यूल किंवा ओव्हरी मॅच्युअर झालेली आहे पण पोलन ग्रेन्सच तयार नाही आहे. फर्टिलायझेशन होईल का, सेल्फ फर्टिलायझेशन होईल का, नाही होणार. मग त्याच्यामध्ये काय होतं, पोलन ग्रेन्स फ्रॉम द अदर फ्लावर कम्स टू दॅट फ्लावर अँड फर्टिलाइज द गायनोशियम. अँड आफ्टर द फर्टिलायझेशन gynosium starts to develop, and later on what happens, the pollen grains mature of that flower, and then those pollen grains are carried to the other flower wherever there is a matured gynosium present. So that is responsible for the cross pollination. So cross pollination is always encouraged by the heterogamy. Heterogamy मुळे आपल्याला क्रॉस पॉलिनेशन झालेलं बघायला मिळतं. Clear? So these kind of the conditions you have to remember for the self pollination or cross pollination. So first we will think about the autogamy, and these conditions we will apply to the autogamy, geitonogamy and xenogamy. ह्याच कंडिशन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना किंवा ह्या वेगवेगळ्या टाईपला अप्लाय करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय कंडिशन्स आहेत आणि कशा प्रकारच्या कंडिशन आहेत. क्लिअर. बघूया. So within the type of pollination, आता आपण सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन डेफिनेशन बघितली, ते सुद्धा टाईपच आहे. इथं आपण मेन्शन केलं नसते तरी.
ऑटोगॅमी. Autogamy always occurs in the bisexual flower. It occurs in the bisexual flower. पहिली कंडिशन लक्षात ठेवायची. It occurs in the bisexual flower. It occurs in the flowers which have a homogamy. Second condition, because both male and female gamete mature at the same time, and then only autogamy is encouraged, or then only autogamy is possible. So it occurs in the bisexual flower which have a homogamy. Clear? Now दूसरा, it is encouraged also by the cleistogamy. क्लिस्टोगॅमी कंडिशन ऑफ अ फ्लावर. फ्लावरची क्लिस्टोगॅमी असेल, होमोगॅमी असेल आणि बायसेक्शुअल असेल तर ऑटोगॅमी होते. सो व्हॉट इज ऑटोगॅमी? ऑटोगॅमी इज ट्रान्सफर ऑफ pollen grains from anther to stigma of same flower. What is autogamy? Autogamy is the transfer of pollen grains from anther to stigma of same flower. लक्षात ठेवायचं. Anther to stigma of a same flower. Flower is the same. बरोबर? फ्लावर एकच आहे. अँथर कडून स्टिग्माकडे जाणारा पोलन ग्रेन त्याच फ्लावरचा आहे. त्याच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन असेल का? असेल का? आता मागे जाऊया. ए जेनेटिक व्हेरिएशन असेल का? पहिला ए इकडे आला काय नाही, दुसरा ए पहिला आला, काय फरक पडेल? नाही. क्लिअर? सो देयर विल नॉट बी एनी काइंड ऑफ अ जेनेटिक व्हेरिएशन बिकॉज फ्लावर इज सेम, एव्हरीथिंग इज सेम, जीनोटाइप इज ऑल्सो सेम. So in this case it is called as a autogamy. It is a type of a self pollination. हे सेल्फ पॉलिनेशनचा एक प्रकार आहे ऑटोगॅमी. बट इट ऑकर्स विथिन अ सेम फ्लावर, विथिन द सेम फ्लावर. एकाच फ्लावरमध्ये होतं ते, दुसऱ्या फ्लावरची गरज लागत नाही. मग याच्यासाठी कंडिशन्स कुठल्या महत्त्वाच्या आहेत? ऑटोगॅमीसाठी लक्षात ठेवायच्या, कायम लक्षात ठेवायच्या. ऑटोगॅमीसाठी ते फ्लावर बायसेक्शुअल असलं पाहिजे. That flower must produce both male and female gamete. Then and then only there is a self pollination possible. जर युनिसेक्शुअल फ्लावर असेल तर असा असून काही उपयोग आहे का? नाही. ठीक आहे, ह्या कंडिशन अप्लाय होतील का? त्याला नाही होणार. दुसरं काय? होमोगॅमी. होमोगॅमी कंडिशन महत्त्वाची असते, कारण बोथ मेल अँड फिमेल गॅमेट इफ मॅच्युअर ॲट अ सेम टाइम, ॲट दॅट टाइम ओनली देर इज अ फर्टिलायझेशन पॉसिबल. अदरवाइज there is a no fertilization. Clear? There can't be a fertilization possible. If so happens, what will happen after the pollen, after clistogamous flower open, after the maturation or after the pollination? What will happen? Somewhere from pollen grains from somewhere else will come and try to fertilize the ovum, but this condition is not encouraged because of the condition that is a homogamy, because both male and female gamete mature first, and therefore in some cases it also happens in the nature. What happens? They do not mature at the same time. There is a heterogamy and the flower is a clistogamous. Then the pollen grains from the other plant or other flower can't come and fertilize the ovum. At that time what happens? The pollen grains of their own
fails to germinate or they lose their viability, and in that case such kind of the plant are at the stage of a vanishing. त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही, त्यांच्यामध्ये सीड्स तयार होत नाही, असे प्लांट्स हळूहळू नष्ट व्हायला सुरू झाले. लक्षात ठेवायचं. आणि ते नष्टही झाले, काही नष्ट झाले, आणि त्यांच्यामध्ये कंडिशन काय होती की हेटेरोगॅमी आहे आणि फ्लावरची कंडिशन काय क्लिस्टोगॅमी आहे. त्याच्यामुळं क्रॉस पॉलिनेशन क्लिस्टोगॅमीमुळं पॉसिबल नाही आणि ऑटोगॅमी हेटेरोगॅमीमुळं पॉसिबल नाही. म्हणजे पॉलिनेशनच पॉसिबल नाही, पॉलिनेशन पॉसिबल नाही तर फर्टिलायझेशन पॉसिबल नाही. देअरफॉर दे कांट कंटिन्यू देअर जनरेशन्स. सच काइंड ऑफ द कंडिशन्स ऑलरेडी ऑकर्ड इन द नेचर. बट राईट नाव each and every plant tries to adapt for the new condition, and therefore always there is a homogamy and cleistogamy. Cleistogamy and homogamy goes in hand, or they goes parallelly. जिथं जिथं क्लिस्टोगॅमी आहे तिथं तिथं तुम्हाला होमोगॅमी झालेली बघायला मिळेल टू एनकरेज द ऑटोगॅमी. क्लिअर? सो इन दिस केस द फ्लावर इज ओनली वन. So in the autogamy, the so formed pollen grains or so formed upframes are genetically identical, or they produce genetically identical plants. Genetically identical plants. They produce genetically identical plants. So their genotype is same or identical to each other. So, but most of the cases it is not happening, because this having an identical genotype is not a good thing. Remember, having an identical genotype is not a good thing for a species to survive for longer period of time. ज्या स्पीसीजला कायम जगामध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर त्यांना होमोजेनिटी नको आहे. बरोबर? त्यांना व्हॅरिएशन पाहिजे, त्यांना डिफरन्स पाहिजे, त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे. नाहीतर काही एकच गोष्ट म्हटलं तर आपल्याला ही जमत नाही. तसंच असतं. म्हणजे एकच जिनोटाईप जर कायम सतत राहिला, एन्व्हायरमेंटल कंडिशन बदलत राहतात. सो व्हॉट विल हॅपन? Plants will not be able to adjust with the changing environment, and therefore they will get eliminated from the nature. Always it has happened. आता बघा, काही लोकांना मोबाईल वापरता येत नाही. त्याच्या आयुष्याचा काय उपयोग आहे का आजच्या जगामध्ये, ज्याला मोबाईल वापरता येत नसेल अशांचा? काय वाटतं तुम्हाला? कोणी असू द्या, मोबाईल जर वापरता येत नसेल तर अर्थ आहे का त्याला? अजिबात नाही. घाबरायचं पण नाही अशा नाही. कारण आपल्याला मिनिमम बारका तरी ते डब्बा मोबाईल तरी वापरताच आला पाहिजे. ते अडॅप्टेशन आहे. दॅट इज अ व्हॅरिएशन यू हॅव गॉट विथ यू. काही जुनी लोक आहेत त्यांना वापरता येत नाही, तर ते हळूहळू इलिमिनेट झाली बाजूला. त्यांचं आयुष्य वेगळं झालं. आता काही लहान मुलंसुद्धा मोबाईल वापरायला लागली. त्यांना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागल्या, ते सुद्धा शिकायला लागले वेगवेगळ्या गोष्टी. क्लिअर? हे काय अडॅप्टेशन. and that adaptation comes with a genetic difference. ते कशाने येतं? जेनेटिक डिफरन्सने येतं. जेनेटिक आयडेंटिटी असेल तर इट विल नॉट हॅपन. रिमेंबर. सो जेनेटिक आयडेंटिटी इज ऑर आयडेंटिकल नेचर ऑफ अ genome of a species is not good for that species to survive for the longer period of time. But it happens in some cases, but these conditions are rare one. In some cases this is also essential to maintain their genome. त्यांचा स्वतःची आयडेंटिटी मेंटेन करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं असतं, पण ॲडजस्ट होण्यासाठी त्यांना क्रॉस पॉलिनेशन करणं गरजेचं असतं. म्हणजे असतंच ते काहीतरी हजारातून 1-2 क्रॉस पॉलिनेशन होत असतं आणि त्याच्यातून ते सर्वाईव्ह होत असतं. म्हणजे इफ पॉलिनेशन ऑकर्स फॉर द 1000 times at that time, there are chance of about 100 times 10% chance to become a cross fertilized. In that case, such kind of the plants survive for a longer period of time. Just to have a reference of a current situation in the
सोसायटी. ॲग्रिकल्चरमध्ये कुठल्याही प्लांटचं किंवा कुठलंही क्रॉप असू द्या, त्याचं कालांतरानं उत्पादन घटत राहते. आजकाल घटत राहतं. का घटत राहतं असं कधी विचार केला तुम्ही? उत्पन्नाची घट का होते? मी 1 किलो गहू पेरला आणि मला 2 पोती गहू झाला, म्हणजे 200 किलो गहू 1 किलोपासून तुम्हाला मिळू शकतो. तेवढं उत्पादन असतं. 200 टाइम्स प्रॉफिट शेतकऱ्यांना मिळतो, पण त्यांना ॲक्च्युअल तेवढा मिळत नाही, पैसा तेवढा मिळत नाही, प्राईस तेवढी मिळत नाही, तो भाग मिळतो. मग अशा वेळेस पहिल्यांदा 200 किलो मिळाला तर नंतर 200 किलो मिळेल का? नाही, कमी मिळणार. का? तर जेनेटिकल आयडेंटिटी इज नॉट गुड टू ॲडजस्ट विथ द एन्व्हायरमेंट. कारण एन्व्हायरमेंट चेंज होत आहे, पण जेनेटिकल आयडेंटिटी असल्यामुळं दे लूज देअर फर्टिलिटी and therefore they lose the production rate. And therefore what happens? These seed agriculture industries try to form a new breed. त्यांची न्यू ब्रीडिंग करण्याचे प्रयत्न सतत सुरू असतात. and then they bring into the market a new seeds every time, and that will produce a more and more yield of that crop. Such kind of the conditions are very essential in case of this autogamy. So you have to correlate these conditions or this basic knowledge with a applied one. Clear? So it's a autogamy. Second condition we have, or second type of pollination we have with us, is that G2-nogamy. There is no need to have a bisexual flower here. It is not always condition. Maybe flowerची condition बघूया. Flowers may be bisexual or unisexual. But plant should be bisexual. Plant bisexual. Okay? Plant bisexual आहे. ठीक आहे? प्लांट बायसेक्शुअल आहे, पण फ्लावर्स काय असतील? बायसेक्शुअल चालतील, युनिसेक्शुअल चालतील, डझंट मॅटर. इन दॅट केस देअर कॅन बी द G2-nogamy. फ्लावर्सचा दुसरा टाईप ओपन असलं पाहिजे की क्लोज असलं पाहिजे? याच्यासाठी देअर मस्ट बी ओपन टाईप चाझ्मोगॅमी ऑफ अ फ्लावर इज नीडेड. चाझ्मोगॅमी फ्लावरची काय असली पाहिजे? चाझ्मोगॅमी ओपन टाईप असलं पाहिजे फ्लावर, बिकॉज इट मस्ट ओपन बिफोर द मॅच्युरेशन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट. ते कधी ओपन झालं पाहिजे? मेल अँड फिमेल गॅमेटच्या मॅच्युरेशनच्या अगोदर ओपन झालं पाहिजे. मॅच्युअर झाल्या मेल गॅमेट्स मस्ट बी रेडी टू ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ अदर फ्लावर ऑफ अ सेम प्लांट. रिमेंबर, प्लांट मी काय म्हटलं, आपण डेफिनेशन बघूया G2-nogamy. ट्रान्सफर ऑफ पोलेन्स, आता पोलन ग्रेड म्हणत, फ्रॉम anther to stigma of different flowers. Remember, different flowers of same plant. बघा इथं काय फ्लावर्स काय डिफरंट आहेत, बरोबर. आता मी तुम्हाला एक्झाम्पल, 2 ब्रँचेस आहेत. हिअर इज 1 फ्लावर,
plant is same. So what will happen? Pollen grains from this plant, this flower comes to the others and fertilize the ovum. Clear? So two different flowers are there, but plant is same. Plant same आहे पण फ्लावर्स डिफरंट असले पाहिजे, त्यालाच आपण द्वितीयगॅमी असं म्हणतो. फ्लावर जर सेम असेल तर आपण त्याला ऑटोगॅमी म्हणणार आहे, म्हणून तो पार्ट आपण संपून टाकला तिथंच. ठीक आहे. फ्लावर जर डिफरंट असले आणि प्लांट जर सेम असेल तर जिटिनोगॅमी, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? जिटिनोगॅमी. म्हणून फ्लावर्स बायसेक्शुअल असतील चालेल, बट वेन फ्लावर्स आर बायसेक्शुअल देअर मस्ट बी हेटेरोगॅमी. काय म्हटलं मी? देअर मस्ट बी हेटेरोगॅमी. हेटेरोगॅमी कशी? हे फ्लावर जर मॅच्युअर झालं, पहिल्यांदा अँड्रोशियम मॅच्युअर झाले, त्याच वेळेस ह्या फ्लावरचे काय गायनोशियम मॅच्युअर झालेले असतील, अँड्रोशियम मॅच्युअर होऊन गेलेले असतील. बरोबर. हे फ्लावर 1 तास अगोदर ओपन झालं, बरोबर, आणि त्याच्या अगोदर हे 1 तास ओपन झाले, म्हणून याचे अँथर ज्यावेळेस मॅच्युअर झाले त्यावेळेस याचे गायनोशियम मॅच्युअर झालेले आहे, आणि याच्या गायनोशियमच्या अगोदरच अँथर मॅच्युअर होऊन संपले. क्लिअर. त्याच्यामुळे काय झालं? जिटिनोगॅमी. लक्षात आलं? सो इफ फ्लावर इज बायसेक्शुअल ॲट दॅट टाइम देर इज अ नीड ऑफ अ हेटेरोगॅमी. हेटेरोगॅमीमध्ये गायनेंड्री असेल किंवा अँड्रोगॅमी असेल, दॅट डझंट मॅटर. बोथ कंडिशन्स वी कॅन ॲक्सेप्ट फॉर द बायसेक्शुअल फ्लावर. If it is a unisexual flower, then no problem. If it is a unisexual flower, then no problem. What happens? If it is a male flower and this is the female flower, at that time, or pollen grains from the anther of this male flower will go to the female flower, which is a different one, and fertilize the female gamete. So in that case also, that is a jitonogamy. Clear? But plant is a same. So because plant is the same, that is also producing a genetically identical type of a gametes, or identical type of a seeds, or identical type of a plantlets. याच्यापासून जे प्लांट्स तयार होणार आहेत ते सुद्धा काय असणार आहेत? जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहे, कारण ह्या प्रत्येक प्लांटचा जिनोटाइप हा सेम असतो. लक्षात ठेवायचं, जिनोटाइप काय असतो? सेम असतो, म्हणून त्याच्यामध्ये व्हॅरिएशन होणार. क्लिअर. सो इट्स अ जिटिनोगॅमी. तर अशा प्रकारची जिटिनोगॅमी एक तर बायसेक्शुअल प्लांट असेल, किंवा फ्लावर बायसेक्शुअल असेल, किंवा युनिसेक्शुअल. बायसेक्शुअल प्लांट म्हटलं तर काय असेल? लक्षात ठेवा, 2 वेगळ्या प्रकारचे प्लांट बायसेक्शुअल. हां, दोन्हीही मेल आणि फिमेल फ्लावर्स एकाच प्लांटवरती असले पाहिजे. प्लांट युनिसेक्शुअल असून चालणार नाही. लक्षात ठेवा, प्लांट युनिसेक्शुअल असून चालेल का? नाही. फ्लावर्स युनिसेक्शुअल असेल तर चालेल जिटिनोगॅमीसाठी. ह्या गोष्टी बारीक लक्षात ठेवायच्या, कारण याच्यावरतीच बारीक प्रश्न असतात आणि आपल्याला अंडरस्टँडिंगला फार गोंधळ होतो. क्लिअर. प्लांट बायसेक्शुअल आहे, पण युनिसेक्शुअल प्लांट चालेल का जिटिनोगॅमीसाठी? नो. If plants are unisexual, in that case there is always cross pollination, not a self pollination. Both are the type of a self pollination. Clear? हे दोन्हीही कशाचे प्रकार आहेत? सेल्फ पॉलिनेशनचे प्रकार आहेत. आता फ्लावर्स बायसेक्शुअल असेल तर सेल्फ पॉलिनेशन इज पॉसिबल. फ्लावर्स युनिसेक्शुअल असतील विथ प्लांट बायसेक्शुअल, ओके, नो प्रॉब्लेम, देयर कॅन बी द जिटिनोगॅमी. आता हळूहळू आपण पुढच्या टाईपकडे येणार आहोत. क्लिअर करा, कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. ऑटोगॅमीसाठी कुठली कंडिशन, कुठल्या 2 कंडिशन गरजेच्याच आहेत, त्या असल्याशिवाय ऑटोगॅमी होऊ शकत नाही. त्या मी इथं लिहितो. 1 फ्लावर, खाली म्हणजे ते व्हिडिओमध्ये पण दिसतं. फ्लावर काय पाहिजे? बायसेक्शुअल पाहिजे, आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे? होमोगॅमी पाहिजे. क्लिअर. 2 कंडिशन, दोज आर बॅडली नीडेड फॉर द ऑटोगॅमी. अदरवाईज ऑटोगॅमी कांट हॅपन ॲट ऑल. संक्लिष्टोगॅमी असेल नसेल नो प्रॉब्लेम,
ह्या दोन कंडिशन असतील तर क्लिस्टोगॅमी असते. क्लिअर? हा. G2 काय गरजेचं आहे? प्लांट बायसेक्शुअल. लक्षात ठेवा. G2 काय गरजेचं आहे? प्लांट शुड बी बायसेक्शुअल, अदरवाइज G2 can't happen. Okay? And most of the time unisexual flowers encourages the G2. युनिसेक्शुअल जर फ्लावर्स असतील तर त्याच्यामध्ये G2 होणार आहे. लक्षात ठेवायचं, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय प्रश्न असेल? इन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन G2 इज ऑलवेज अकर्स और ओनली G2 इज पॉसिबल. किंवा कंडिशन दिल्या जाते फ्लावरच्या, म्हणजे त्या प्लांटच्या कंडिशन. प्लांट इज बायसेक्शुअल, फ्लावर्स आर बायसेक्शुअल, and then which of the following are possible? Only autogamy, only G2, both autogamy and G2, xenogamy. आपल्याला खाली उत्तर लिहायचे. अशा वेळेस काय करणार तुम्ही? यू हॅव टू थिंक ऑफ दिस ऑल कंडिशन्स. मग आपल्याला जर G2 जर सिलेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये जे ऑप्शन युनिसेक्शुअल फ्लावर विथ अ बायसेक्शुअल प्लांट, that will always have a G2. Clear? काय म्हटलं मी? युनिसेक्शुअल फ्लावर्स विथ अ बायसेक्शुअल प्लांट ऑलवेज हॅव अ G2. आता दुसरी, बायसेक्शुअल फ्लावर विथ अ होमोगॅमी ऑलवेज एनकरेजेस द ऑटोगॅमी. ओनली ऑटोगॅमी इज पॉसिबल दॅट. लक्षात ठेवायचं, होमोगॅमी आणि बायसेक्शुअल, आणि त्याच्यात जर क्लिस्टोगॅमी असेल तर फक्त आणि फक्त काय आहे? ऑटोगॅमी. लक्षात ठेवा. ओनली कंडिशन्स कुठल्या आहेत? ह्या कंडिशन्स फार महत्त्वाच्या आहेत तुम्हाला. ह्या जर समजल्या तर याच्यावरती कसलाही प्रश्न येऊ द्या तुम्ही सोडवू शकणार आहात. नीट येऊ द्यात, नाही तर अजून कुठली टफेस्ट ऑफ द एक्झाम येऊ द्या, काही अडचण नाही. हे लॉजिक तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. ह्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या, बाकी काही लक्षात ठेवायचं. तुम्हाला कोणी विचारणार नाही की व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन? रेअरली येणारे क्वेश्चन्स असतात, पण असे क्वेश्चन्स असतात आता जे मी एक्सप्लेन करतोय ते क्वेश्चन्स मात्र फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहेत. ते कॉमन विद्यार्थ्यांना येतात. हे ज्यांनी हार्डवर्क केले, ज्यांनी खरंच स्टडी केला आहे, ज्यांनी खरंच लॉजिक लावलं, अशा विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न आहेत. आणि त्यांना तसे विद्यार्थी शॉर्ट लिस्ट करायचे असतात, सॉर्ट करायचे असतात, सेपरेट करायचे असतात बाकीच्यांपासून. आणि त्याच्यात आपल्याला बसायचं झालं तर आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करायला लागेल. ठीक आहे? ओके, गुड. सो प्लांट बायसेक्शुअल जर असेल तर G2 होणार, आणि त्याच्यात युनिसेक्शुअल फ्लावर जर असेल तर फक्त G2 होणार. क्लिअर? युनिसेक्शुअल फ्लावर्स विथ बायसेक्शुअल प्लांट म्हटलं की तुम्ही काही विचार करणार नाही. G2 कुठं सापडतो याचं बघायचं खाली ऑप्शन. शब्द फक्त तेवढेच शब्द वाचायचे, बाकी वाचायचीच गरज नाही तुम्हाला, असं मी म्हणेन. डायरेक्ट G2 क्लिक केला तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. आता ह्या कंडिशन्स लक्षात ठेवल्यानंतर कुठले कुठले शब्द येतात एवढंच फक्त बघायचं तुम्हाला. म्हणजे किती सेकंड लागतील तुम्हाला उत्तर प्रश्न सोडवायला? फ्यू सेकंड्स, जास्त लागणार नाही, कारण तुम्ही अगोदर जास्त विचार केलेला आहे. जो अगोदर जास्त विचार करतो त्या प्रत्यक्ष ॲक्च्युअल सिच्युएशनमध्ये त्याला जास्त विचार करायला लागतो. पण जो अगोदर विचार करत नाही त्यावेळेस सिच्युएशनमध्ये त्याला खूप विचार करायला लागतो. प्रश्न सुटेल एखाद्या वेळेस, पण त्याचा वेळ फार जाईल आणि तेवढ्या वेळामध्ये सगळे प्रश्न कव्हर होणार नाही. म्हणजे जे येतील ते बरोबर येतील, पण स्कोर तेवढा जाणार नाही, कारण सगळे सुटणारच नाही. अशा गोष्टी आपल्याला होतात. ते वाचवायचं असेल तर अगोदर ह्या गोष्टींवरती प्रत्यक्ष विचार करायचा आणि आपण पॉसिबिलिटीज चेक करायच्या. ओके, सो these are the different conditions occurs in the G2. So next type of the pollination is the xenogamy. When xenogamy is possible? आता xenogamy वेगवेगळ्या कंडिशन मध्ये होऊ शकते. Xenogamy may occurs in different kinds of the conditions, but can't happen in some of the condition. काही कंडिशनमध्ये होऊ शकत नाही, पण सगळ्यामध्ये होऊ शकते असंही आहे. ते कसं आपल्याला बघायचं. आता जसं आपण बघितलं, सॉर्ट करत आलोय आपण, सेपरेट करत आलोय.
बायसेक्शुअल फ्लावर असेल, होमोगॅमी असेल, क्लिस्टोगॅमस असेल तर ओनली ऑटोगॅमी. लक्षात ठेवायचं. काय? क्लिस्टोगॅमी फ्लावर क्लोज्ड आहे, होमोगॅमी आहे, बायसेक्शुअल आहे. फक्त आणि फक्त ऑटोगॅमी होऊ शकते, दुसरं काही होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. ऑटोगॅमीच्या 3 कंडिशन मी तिथं सुरुवातीला लिहिल्या होत्या, त्या अंडरलाईन करून त्याच लक्षात ठेवायच्या, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. आता दुसरा जीटोनोगॅमीमध्ये काय होतं, फ्लावर्स बायसेक्शुअल असतील तरी चालेल पण ओपन असला पाहिजे. बायसेक्शुअल जर असेल तर ओपन असला पाहिजे फ्लावर. ठीक आहे. दुसरा युनिसेक्शुअल फ्लावर असेल तरी चालेल पण प्लांट मात्र बायसेक्शुअल पाहिजे. जीटोनोगॅमीच्या कंडिशन्स लक्षात ठेवायचं. तिथं क्लिस्टोगॅमी असेल तर जीटोनोगॅमी होईल का? नॉट पॉसिबल. क्लिस्टोगॅमी असेल तर जीटोनोगॅमी इज नॉट पॉसिबल. क्लिअर. आता जर बायसेक्शुअल प्लांट असेल तर तिथं हेटेरोगॅमी असेल तर जीटोनोगॅमी जास्त पॉसिबल. ह्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअरली लक्षात ठेवायच्या आहेत. सो नेक्स्ट टाइप इज द झेनोगॅमी. इन द झेनोगॅमी what are the conditions needed for the xenogamy? Or it may have, there can be the possibility, तो एक पॉसिबिलिटी असू शकते बायसेक्शुअल असेल तर चालेल का? ओके, नो प्रॉब्लेम. आता बायसेक्शुअल मध्ये लक्षात ठेवायचं, ऑटोगॅमी होऊ शकते, जीटोनोगॅमी होऊ शकते आणि झेनोगॅमी होऊ शकते. दुसरा प्रश्न येईल आपल्याला, द प्लांट with a bisexual flower, एवढाच फक्त दिला आहे. have a which of the following type of a pollination, आणि त्यात ऑप्शन आहे तुम्हाला. ऑटोगॅमी आहे, जीटोनोगॅमी आहे, झेनोगॅमी आहे आणि खाली आहे ऑल ऑफ द अबव. ऑल द ऑप्शन्स आर करेक्ट. सो यू हॅव टू सिलेक्ट दॅट ऑल द ऑप्शन्स बिकॉज दे हॅव गिवन ओनली वन कंडिशन, दॅट इज अ बायसेक्शुअलिटी. And bisexuality have all the possibilities. If flowers are unisexual, then what are the possibilities? फक्त दोनच युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये दोनच पॉसिबिलिटी असतात. एक आहे जीटोनोगॅमी आणि दुसरी आहे झेनोगॅमी. बिकॉज दे हॅव नॉट स्पेसिफाईड वेदर द प्लांट इज बायसेक्शुअल ऑर युनिसेक्शुअल, नॉट स्पेसिफाईड. म्हणून आपण दुसरा ऑप्शन पण पॉसिबल आहे असं म्हणतो. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर इफ प्लांट इज युनिसेक्शुअल, लक्षात ठेवा, प्लांट इज युनिसेक्शुअल, देन विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट अबाउट द पॉलिनेशन. जर प्लांट युनिसेक्शुअलच फक्त असेल तर तिथं फक्त आणि फक्त काय होते, झेनोगॅमी. क्लिअर? जातात क्लिअर पिक्चर आपल्या डोक्यामध्ये होईल. सो बायसेक्शुअल फ्लावर, ओके, नो प्रॉब्लेम. हेटेरोगॅमी, नो प्रॉब्लेम. ओके, हेटेरोगॅमी पाहिजे तिथं, चालेल. युनिसेक्शुअल, सेक्शुअल फ्लावर, चालेल, नो प्रॉब्लेम. युनिसेक्शुअल प्लांट. आता बायसेक्शुअल प्लांट मध्ये होईल का झेनोगॅमी? यस, पॉसिबल. कारण जर बायसेक्शुअल प्लांट असेल, बरोबर, बायसेक्शुअल प्लांट असेल आणि त्याच्यामध्ये हेटेरोगॅमी असेल तर पॉसिबल आहे. एका प्लांटचे पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटवरती जाते, पॉसिबल आहे. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला झेनोगॅमी पॉसिबल असते. बट झेनोगॅमी, ओनली झेनोगॅमी इज पॉसिबल व्हेन प्लांट आर युनिसेक्शुअल. क्लिअर? लक्षात ठेवायचं. क्लिअर? लक्षात ठेवायचं. इफ ओनली प्लांट्स आर युनिसेक्शुअल, at that time there is only possibility of a pollination is a xenogamy. इथं फक्त आणि फक्त xenogamy. So what is the define, how we can define the xenogamy? Xenogamy is the transfer of pollens from anther to stigma of
different flowers produced on different plants of same species. या दोन कंडिशन महत्वाच्या आहेत. इथं काय कंडिशन महत्वाच्या आहेत? डिफरंट प्लांट्स असले पाहिजेत आणि सेम स्पीसीज असले पाहिजे. दुसऱ्या स्पीसीजमध्ये जर गेलं तर त्याला हायब्रिडायझेशन म्हणतो आपण. ठीक आहे. पण क्रॉस पॉलिनेशनसाठी डेफिनेशनमध्ये दोन शब्द महत्त्वाचे आहेत. फ्लावर्स तर डिफरंट पाहिजेतच पाहिजेत, म्हणजे तीन आपण म्हणूयात, तीन फ्रेजेस आहेत. डिफरंट फ्लावर, डिफरंट प्लांट आणि सेम स्पीसीज. क्लिअर? अशा तीन कंडिशन असल्या की झेनोगेमी म्हणायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जरासं व्हॅरिएशन करून मागचं बघूया. ऑटोगेमी कोणाला म्हणायचं? सेम फ्लावर पाहिजे, प्लांट पण सेम पाहिजे, स्पीसीज पण सेम पाहिजे. लक्षात ठेवायचं. तिन्ही ठिकाणी सेम जर असेल, हीच डेफिनेशन जशी आहे तशी लिहा. तिन्ही ठिकाणी डिफरंटच्या ठिकाणी सेम जर असेल तर ऑटोगेमी झाली. बरोबर. आता फक्त दोन ठिकाणी प्लांट सेम, स्पीसीज सेम, दोन ठिकाणी सेम असेल तर जीटोनोगॅमी झाली. आणि एकाच ठिकाणी सेम असेल तर काय झाली? झेनोगॅमी झाली. आणि कुठंच सेम नसेल तर त्याला हायब्रिडायझेशन म्हणायचं. क्लिअर? तीन कंडिशन लक्षात ठेवायच्या डेफिनेशनमध्ये. डिफरंट फ्लावर, डिफरंट प्लांट किंवा फ्लावरची कंडिशन, प्लांटची कंडिशन आणि स्पीसीजची कंडिशन. ओके. सो these are the some clues about the pollination. So these kind of the pollination occurs with the different kinds of the plants. तर आपण काही एक्झाम्पल थोडंसं एक्सप्लेन करूया याच्यामध्ये. ऑटोगेमीचे एक्झाम्पल्स ऑफ दिस 3 डिफरंट काइंड्स ऑफ द पॉलिनेशन टाईप. या 3 वेगळ्या प्रकारच्या पॉलिनेशनमध्ये आपण काय करूया, जरा थोडंसं एक्झाम्पल्स देऊया. कारण तुम्हाला एखाद्या प्लांटचं जर एक्झाम्पल दिलं असेल तर ते काय म्हणतील, व्हॉट काइंड ऑफ अ पॉलिनेशन ऑकर्स इन दिस काइंड ऑफ अ प्लांट. फक्त एवढं बघूया. ऑटोगेमी इज अ पी प्लांट. एक्झाम्पल पी प्लांट. Geitonogamy occurs in Cucurbita. Maxima plant. Cucurbita maxima. आता एक्सक्लुझिव्हली फक्त आणि फक्त ऑटोगॅमी होणारं पी प्लांट आहे. पी प्लांटमध्ये फक्त ऑटोगॅमी होतं. ठीक आहे. जीटोनोगॅमी कुकुरबिटा मॅक्झिमममध्ये फक्त जीटोनोगॅमी होते, म्हणून आपण त्याला त्या एक्झाम्पलमध्ये टाकतो. झेनोगॅमीमध्ये आपल्याला एक्झाम्पल देता येतील कुठलेही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. कुठलेही घ्या, तुम्हाला पाहिजे ते घ्या. इथं काय आपण एक्झाम्पल बुकमध्ये नाही आहे. कुठलेही घ्या. कुठले घेता? हां, राईस घ्या, राईस, व्हीट एक्सेट्रा. ओके. दीज आर द सम कंडिशन्स. आणि याच्यातले काही एक्झाम्पल्स तुम्ही तिथं लिहून ठेवा. ओके. सो दिस इज द डिफरंट काइंड्स ऑफ द टाइप्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशनचे हे वेगवेगळे प्रकार आज आपण बघितले. त्याच्यामध्ये ऑटोगॅमी, सेल्फ पॉलिनेशन असेल, क्रॉस पॉलिनेशन असेल, आणि त्याच्यामधले सब टाईप आपल्याला स्पेसिफिक टाईप असतील, ऑटोगॅमी, जीटोनोगॅमी अँड झेनोगॅमी. ओके. थँक्यू. आपण थांबूया.